विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामधील संख्याज्ञान ज्यामध्ये आपल्याला 10 अंकी संख्यांपर्यंतचे संख्या असतात आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येतात। त्यावर आधारित स्वाध्याय 2.2 आज आपण सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यातील पहिला प्रश्न आहे 990999 ही संख्या अक्षरात कशी लिहाल। या ठिकाणी आपल्याला दिलेली संख्या फक्त अक्षरात लिहायची आहे। आपण या संख्येचे गट करून घेऊया। पहिल्या 3 संख्यांचा एक गट, त्यानंतर या 2 संख्यांचा एक गट आणि ही उरलेल्या एका संख्येचा एक गट। अशा प्रकारे आपण गट केले तर आपल्याला संख्या वाचन करणे सोपे जाईल। 9,90,999 अशी ही संख्या आहे। आता आपण पर्याय पाहूया। पहिला पर्याय आहे 99,999, दुसरा आहे 9,90,999, तिसरा आहे 99,999 आणि चौथा आहे 9,99,999। आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे। 9,90,999 यालाच आपण 9,90,999 असं सुद्धा वाचन करतो। या 9ला आपण 9 लक्ष किंवा 9 लाख असंही म्हणू शकतो। त्यामुळे इथे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। पुढील प्रश्न पाहूया। सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती। आता सर्वात मोठी 7 अंकी संख्या आपल्याला पहिल्यांदा पाहावी लागेल। तर सर्वात मोठी 7 अंकी संख्या म्हणजेच 7 वेळा 9 असेल, ती लिहून घेऊया। सर्वात मोठी 7 अंकी संख्या आपण लिहिलेली आहे म्हणजे 7 वेळा 9। हिचे जर आपण गट केले तर पहिल्या 3चा एक गट, त्यानंतर 2चा गट, 2चा गट, तर ही संख्या आहे 99,99,999 किंवा 99,99,999। आता आपला प्रश्न आहे की सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती। या संख्येपेक्षा 1 ने लहान संख्या असणार आहे 99,99,000 आणि इथे 999 आहे, त्यापेक्षा 1 ने लहान म्हणजेच 998 ही संख्या असणार आहे। तेव्हा आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। आता हे लेखन कुठे केलेलं आहे पाहूया। इथे जर आपण पाहिलं की इथे सुद्धा आपण 3 संख्यांचा एक गट, त्यानंतर 2 संख्यांचा एक गट आणि 2 संख्यांचा एक गट केला तर आपल्याला मिळेल 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे। हिच्यापेक्षा आपल्याला 1 ने लहान संख्या हवी, ही आहे 99,99,989। पर्याय क्रमांक 3 आहे 99,99,998, हा योग्य पर्याय आहे। आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 99,99,990। सगळे पर्याय पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते की पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। पुढे तिसरा प्रश्न आहे 9.9 ही संख्या अंकात लिहा। 9.9 आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे दशलक्ष ठिकाणी 9 आहेत आणि त्यानंतर डायरेक्टली शेवटी 9 आहेत, कारण आपल्याला दिलेली संख्या आहे 9.9। मग आपण एक काम करूया, त्यानुसार लेखन करूया। 9 दशलक्ष ठिकाणी घेतले, आता लक्ष ठिकाणी 0 येईल, 10,000 ठिकाणी 0 येईल, 1000 ठिकाणी सुद्धा 0 येईल, शतक स्थानी 0 येईल, दशक स्थानी 0 येईल आणि एकक स्थानी 9 येईल। आता हे 9.9 म्हणजेच 90,00,000,9 या संख्येचं हे अचूक लेखन झालेलं आहे। आता अशा प्रकारची संख्या आपल्याला पाहायची आहे। इथे 9,00,000,9 आहे, इथे 90,00,000,9 म्हणजेच 9.9 आहे। इथे लक्षात घ्या 9 अर्थ 90,00,000 हा आहे। त्यामुळे या संख्येचं लेखन इथे अचूक पद्धतीने केलेले आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। इथे 9,00,00,009 आहे आणि या ठिकाणी 90,009 आहे। हा प्रश्न 2018 या वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला होता। इथे 9 दशलक्ष आपल्याला बरोबर 90,00,000 हे ओळखता यायला हवं, नाहीतर आपण घाईघाईमध्ये 9.9 ही संख्या लिहू शकतो, कारण इथे 9,00,009 आहे। 9 दशलक्ष म्हणजे 90,00,000 आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया। 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिले
तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. 2021 या वर्षी जी परीक्षा झाली होती त्यात हा आलेला प्रश्न आहे. 70,07,000. पहिल्यांदा आपण 70,07,000 ही संख्या लिहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर 70,07,000 लिहित असताना आपल्याला दशलक्ष ठिकाणी 7 लिहावा लागेल. हे 70, दश हजार ठिकाणी 0, हजार ठिकाणी 0, शतक ठिकाणी 0, दशक स्थानी 0 आणि शेवटी 7. आता ही संख्या आहे 70,07,000. आता हे 70,07,000 लिहित असताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिलं. आता इथे 1, 2, 3, 4, 5 शून्य आहेत. आपण 1 शून्य कमी करूया. 1 शून्य कमी केल्यावर इथे 7 राहतील. पुढचे शून्य तसेच लिहूया. आता हे ईश्वरीने लिहिलेली संख्या आपल्याला मिळाली. लिहायचं होतं 70,07,000, त्यापैकी ईश्वरीने 1 शून्य कमी लिहिलं होतं. त्याप्रमाणे आपण आता इथे संख्या लिहिली आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. म्हणजे अगोदरच्या संख्येपेक्षा ही कितीने कमी किंवा जास्त आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. साहजिकच 1 शून्य कमी झालेला आहे म्हणजे ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कमी आहे. तर आपल्याला यांची आता वजाबाकी करावी लागेल तेव्हा आपल्याला यांतील फरक कळेल. तर आपण व्यवस्थितपणे स्थानाखाली स्थान लिहून त्यांची वजाबाकी करूया. आपली मूळ संख्या होती 70,07,000 आणि ईश्वरीने लिहिलेली संख्या यांची जर आपण वजाबाकी केली तर इथे येईल 0, 0, 0, 0, 0 आणि जर 70मधून 7 गेले किंवा 10तून 7 गेले 3 आणि इथे एक हातचा 7तून 1 गेला 6. 63 लक्ष किंवा 63 लाख हे उत्तर आलेलं आहे. दोन्हींमधील फरक. तर इथे पर्याय पाहूया. 77,14,000 जास्त. दुसरा पर्याय आहे 77,14,000 कमी. तिसरा पर्याय आहे 63,00,000 जास्त आणि 63,00,000 कमी. इथे लिहिलेली संख्या दिलेल्या संख्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे असं विचारलेलं आहे. त्यामुळे लिहिलेली संख्या ही 63,00,000 कमी आहे हे उत्तर घ्यावं लागेल. इथे आपल्याला 63,00,000 जास्त हा पर्याय घेऊन चालणार नाही कारण लिहिलेली संख्या कितीने कमी आहे ते लिहायचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. 99,00,00,00 ही संख्या अक्षरात लिहा. इथे आपण पुन्हा एकदा गट करूया. पहिल्या 3 संख्यांचा एक गट, त्यानंतर पुढील 2 अंकांचा एक गट, पहिल्या 3 अंकांचा एक गट, पुढील 2 अंकांचा एक गट आणि शेवटच्या 2 अंकांचा एक गट. आपल्या लक्षात येईल ही संख्या आहे 99 लाख किंवा 99 लक्ष. आता या संख्येचं वाचन पाहूया. 9,90,000 हे चुकीचं वाचन होईल. 99 लाख हे बरोबर आहे. 99,000 चूक आहे आणि 990,000 हे देखील चूक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 99 लाख पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढे प्रश्न 6 पाहूया. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. आपल्याला सर्वात मोठी 10 अंकी संख्या घ्यायची आहे. आता जेव्हा सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगितली जाते तेव्हा जेवढे अंक असतील तेवढे 9 लिहायचे. त्यामुळे आपल्याला 10 अंकी संख्या सर्वात मोठी विचारलेली आहे तर आपण 10 वेळा 9 लिहिणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, 10. 10 वेळा आपण 9 लिहिला. आता या संख्येचं आपल्याला वाचन घ्यायचं आहे. ते घेण्यासाठी आपण संख्यांचे नेहमीप्रमाणे अंकांचे गट करूया. पहिल्या 3 अंकांचा एक गट, पुढील 2-2 अंकांचे एक एक गट. हा एक राहिला. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, दशकोटी आणि अब्ज. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लाख, 99,999 अशा प्रकारे ही संख्या आहे. पुन्हा एकदा बघा. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष किंवा लाख, 99,999. आता अशा प्रकारचं वाचन आपल्याला पाहायचं आहे. 9 कोटी, 99 लक्ष, 99,999. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999 हे वाचन अचूक आहे.
9 अब्ज आहेत, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इतर पर्याय पाहूया. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 999. इथे हजारचं पद घेतलेलं नाही आहे. आणि चौथा आहे 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. पुढे प्रश्न 7वा पाहूया. तेहतीस कोटी 70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. आपल्याला एक संख्या दिलेली आहे 33 कोटी 70,278. आपण आता तिचं लेखन करूया. संख्या आहे 33 कोटी 70,278. 33 कोटी म्हणजे आपल्याला दशकोटी आणि कोटी ठिकाणच्या संख्या मिळाल्या. त्यानंतर 70,000 म्हणजेच दशलक्ष आणि लक्ष ठिकाणी शून्य येणार आहे. 33 कोटी नंतर 70,000 आहे. तर इथे 10,000 ठिकाणी 7,000 ठिकाणी शून्य येईल. बघा 33 कोटी आपण सुरुवातीला घेतला, त्यानंतर दशलक्ष लक्ष शून्य घेतले कारण लक्षचं इथे पदच नाही आहे. 33 कोटी त्यानंतर दशलक्ष लक्ष 70,000 साठी आपण 10,007 आणि 1000 ठिकाणी शून्य घेतलेलं आहे. आणि पुढे 278 आहे. तर ते 278 आपण लिहिले. 33 कोटी 70,278 ही संख्या आपण लिहिलेली आहे. तर आपण दिलेले चारही पर्याय पाहूया. चारही पर्याय पाहत असताना आपण अशा प्रकारे अंकांचे गट करून घेऊया. पहिल्यांदा 3चा गट, नंतर 2चा, इथे सुद्धा 3चा गट, 2चा गट, इथे देखील 3चा गट, 2चा गट. अशा प्रकारे गट केले की आपल्याला पटकन संख्या वाचता येते. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष म्हणजे 33,70,278 किंवा 33,70,278 आहेत. या ठिकाणी एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी 3,37,02,78 आहेत. तिसरा पर्याय आहे एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी 33,70,278. आपल्याला दिलेला जो संख्येचं वाचन आहे त्या संख्येचं अंकामध्ये लेखन हे योग्य आहे. आपण लिहिल्याप्रमाणे सुद्धा 33,70,278 हा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. चौथा पर्याय ही पाहूया. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष आणि कोटी म्हणजे 3,30,70,278. तर इथे योग्य पर्याय 3 या ठिकाणी आहे. आपण जर इथे खुणा करून घेतल्या तर आपल्याला दुसरीकडे संख्या लिहायची गरज पडत नाही. इथेच वाचन करून आपण योग्य संख्या, योग्य पर्याय निवडू शकतो. यानंतर प्रश्न 8वा पाहूया. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. एक 9 अंकी संख्या आहे आणि या संख्येमध्ये दशकोटी स्थानावर 7 आहे आणि उर्वरित सर्व स्थानांवर 0 आहे. पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 9 अंकी संख्या आहे आणि त्या संख्येमध्ये दशकोटी स्थानावर 7 आहे. आता दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण संख्येचं लेखन करूया. दशकोटी स्थानावर 7 आहे. आपण इथे 7 घेतला म्हणजे कोटी स्थानावर 0 येईल कारण उर्वरित सर्व ठिकाणी आपल्याला 0 आहे असं दिलं आहे. त्यानंतर दशलक्ष स्थानावर 0, लक्ष स्थानावर 0, दशहजार 0, हजार 0, शतक, दशक, एकक देखील 0. आता आपण दशकोटी स्थानावर 7 घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर इतर सर्व ठिकाणी 0 घेतलेला आहे. आता यानंतर आणखी एक आपल्याला सूचना दिलेली आहे की एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 आहे, उर्वरित सर्व स्थानावर 0 आहे. आता हे दशकोटी स्थान आलंय का हे पाहूया. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष आणि कोटी दशकोटी. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे दशकोटी स्थानावर 7 हा अंक आलेला आहे. आता ही जी संख्या आहे ही आपल्याला वाचायची आहे. तर आपल्या लक्षात येईल की ही 70 कोटी अशी संख्या आहे. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. तर 70 कोटी ही संख्या आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे 70 कोटी. इथे लक्षात घ्यायचे की 9 अंकी संख्या आहे आणि दशकोटी स्थानावर 7 आहे. अशा 2 गोष्टी दिल्यामुळे आपला गोंधळ उडू शकतो. त्यामुळे दशकोटी स्थानावर पहिल्यांदा 7 लिहून आपण उर्वरित सर्व 0 लिहिले आणि त्यानंतर संख्येमध्ये स्थानं पाहिली
तर 7 हा दशकोटी स्थानावर आलेला आहे। शिवाय संख्येमध्ये 9 अंकसुद्धा आलेले आहेत आणि याचं वाचन 70 कोटी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 9 पाहूया। 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? 2022 या वर्षी हा प्रश्न आला होता। 75,09,535 पहिल्यांदा आपण ही संख्या लिहून घेऊया। आपल्याला सांगितलेली संख्या आहे 75,09,000 असल्यामुळे 10,000च्या ठिकाणी 0 येईल। 9,535 535 यानंतर येणारी क्रमिक संख्या आपल्याला विचारली आहे। क्रमिक संख्या म्हणजे क्रमाने पुढील संख्या। आता 535 नंतर 536 येणार आहे, त्यामुळे याच्या पुढची संख्या येईल 75,09,536 ही आपल्याला विचारलेली संख्या आहे। पर्यायामध्ये बघूया, इथे आहे 7,59,536, इथे आहे 75,90,535, इथे आहे 75,09,534 आणि इथे आहे 75,09,536। तर आपल्याला योग्य पर्याय 4 क्रमांक हा आहे, कारण ही 34 ही 35च्या अगोदर येते, 36 मात्र नंतर येते। त्यामुळे 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या 75,09,536 ही आहे। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। पुढे शेवटचा प्रश्न पाहूया। एका बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? तर इथे 4 प्रकारे या संख्येचं लेखन केलेलं आहे, त्यापैकी कोणतं लेखन चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर पहिलं आहे 68,500 हे बरोबर आहे, आणि याला आपण 68,500 असं सुद्धा म्हणू शकतो, कारण 68,000 पूर्ण आहेत आणि पुढील हजारातील अर्धा भाग आहे। दुसरा आहे 68,500 हे देखील बरोबर आहे, 68,500 आपण याला म्हणू शकतो। 685 शतक, 685 शतक हे देखील बरोबर आहे। यानंतर 685 दशक, 685 दशक म्हणजे 6,850 होते। म्हणजेच या 3 प्रकारे या संख्येचं लेखन करता येऊ शकतं, वाचन करता येऊ शकतं। हा जो चौथा प्रकारे लिहिलेला आहे हे चुकीचं आहे। कसं ते आपण समजून घेऊया। पहिले 2 सोपे आहेत। तिसरा आहे 685 शतक, इथे व्यवस्थित लक्षात घ्या। 685 शतक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शतक म्हणजे 2 शून्य येतात, कारण 1 शतक म्हणजे एकावर आपण 2 शून्य देतो, 2 शतक 2वर 2 शून्य देतो। तसंच 685 शतक म्हणजेच 68,500, कारण 685वर आपण 2 शून्य देणार आहोत, तेव्हा दिलेली संख्या 685 शतक अशी आपण वाचू शकतो। आता आपल्याला दुसऱ्या प्रकारे दिले 685 दशक। 685 दशक कसा होईल पाहून घ्या। 685 दशक म्हणजे 685वर आपल्याला एकच शून्य द्यावा लागेल, तरी 6,850 होतील, कारण 1 दशक म्हणजे आपण एकावर 1 शून्य देतो 10, 2 दशक म्हणजे 2वर 1 शून्य 20, दशक असतो तेव्हा एकक स्थानी आपण शून्य देतो। तर इथे 685 दशक म्हटलं तर 6,850 ही संख्या होईल। म्हणजेच दिलेली जी संख्या आहे तिचं अक्षरी लेखन 4 या पर्यायामध्ये चुकीचं आहे, बाकी ठिकाणी बरोबर आहे। तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे होणार आहे। इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे। या स्वाध्यायामध्ये संख्याज्ञान, त्यापैकी 10 अंकी संख्या या घटकावर आधारित काही प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे। अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा। इथे आपला व्हिडिओ पूर्ण होत आहे। धन्यवाद।